पेंड्या फेकून फेकून पार खावाटा जाम झालं होतं. तर जय शिवराय भावांनो, मी शुभम. सकाळची गायांची कामं आवरून आपल्याला खताची ट्रॉली भरायची ती वरच्या वावरात टाकायला. ती खताची ट्रॉली भरून आणि नंतर एट्टेप चेंज करून फुल कपडे घालून आलो आपण वावरात. तर आजला आपल्याला गायांसाठी सुक्का चारा म्हणजे वैरणीचा हेल न्यायचा होता. आणि मग मस्तपैकी ट्रॅक्टर लावून मामानी म्या पेंड्या फेकला आणि अण्णांनी आणि नानांनी हेल रचून घेतलं. हेल रचून झाल्यावर ट्रॅक्टर शेताच्या बाहेर काढला आणि घरी येऊन तो खाली करून घेतला. पेंड्या जरा आंबाट वाढल्या होत्या त्याच्यामुळे घोडं केलं आणि अशा उभ्या करून घेतल्या. आणि पेंड्या रचून झाल्यावर पावसाचं नियोजन बघता आम्ही नियोजन करून कडनी पा टाकून घेतला. कायला तर पाणी वगळून जायला. आणि मग दुसरी बाजू राहिली होती ती टेकावानी उकरून घेतली आणि खोऱ्यानी पाठ करून घेतला. आणि मग ही बाहेरची कामं झाल्यावर ती गोठ्यातली कामं करायची होती. पाणी आलं होतं मग मस्तपैकी गायांचा गोठा धुवून घेतला. गोठा धुवून झाल्यावरती इलायती गवताव पाणी घेतलं. चालू पाण्यामध्येच अण्णांनी खत मारून घेतलं आणि मी बारी देऊन घेतली. घरी आल्यावरती आजी हरभरा दळीत होती. आजीला म्हणलं सर बाजूला मी दळीतो. पेंड्या फेकून खावाटा जाम झालतं त्याच्यामुळे दळता येत नव्हतं. मग आजी म्हणली तू या जोगं नाही सर बाजूला. आणि मग आजीचा टॉमना काढला तिथून उठलो आणि गप नीट निघून गेलो.